कर्जत तालुक्यात टोरेंट कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत व रस्ते प्रकल्पावरून स्थानिक शेतकरी आणि आदिवासी बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ग्रामसभा ठरावाचा अवमान करून PESA आणि फ्रा कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत मानवी हक्क संरक्षण फेडरेशन आणि व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या वतीने कर्जत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 96 एकर जमिनीचा भाडेकरार रद्द करावा, दुबार शेतीच्या सुपीक जमिनींचे संरक्षण करावे आणि ग्रामसभेच्या निर्णयाचा सन्मान करावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कर्जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण तसेच तीव्र जनांदोलन छेडण्याचा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी, मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार मास्टर, महिला महाराष्ट्र उपाध्यक्ष ऐश्वर्या खेडकर, व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभिजित दरेकर, महाराष्ट्र राज्य संयोजक संकेत घेवारे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिन यादव, खालापूर तालुका अध्यक्ष दीपक जगताप, कर्जत तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, कर्जत तालुका कार्याध्यक्ष प्रशांत खराडे, कर्जत तालुका सदस्य मंगेश मसे, सदस्य प्रवीण कोल्हे यांच्यासह विविध पदाधिकारी, पत्रकार आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीडिया महाराष्ट्र, रायगड पनवेल तालुका, कर्जत तालुका, इतर सर्व तालुक्यातले पदाधिकारी इथे आहेत. त्याचप्रमाणे मानवी हक्क संरक्षण फेडरेशनही यांच्यासोबत या विषयामध्ये सहकार्य करण्यासाठी आलेली आहे. परंतु हा विषय जेव्हा आम्ही जाणून घेतला त्यामध्ये समज आणि गैरसमज अशा दोन्ही गोष्टी आहेत. लोकांना अजूनपर्यंत या प्रोजेक्टबद्दल संपूर्ण माहिती दिली गेलेली नाही आहे. बराचसा भाग हा आदिवासी समाजाचा असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत ही टोरेंटची जनजागृती झालेली नाही आहे. हा प्रोजेक्ट आल्यानंतर होणारे जे दुष्परिणाम आहेत याबद्दल सांगितलेलं नाही आहे. फक्त जागा ॲक्वायर करायची एवढ्याच विषयावरती काम चालू आहे. त्यातून सुपीक जमीन जी लोक कसतायत ती जमीन ही त्या टोरेंटमध्ये जाणार आहे. त्यामुळे रोजगाराचा पुढच्या पिढीला मिळणारा जो रोजगार आहे तोही हिरावला जाणार आहे. त्याचा मोबदल्यात त्यांना काय मिळणार आहे याबाबत ही शासनाने कुठली माहिती दिलेली नाही. फक्त प्रोजेक्ट करतायत. आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या पद्धतीने हे झालं तिथल्या लोकांनी जेव्हा जागा घेतल्या गेल्या तेव्हा त्याबद्दल त्यांना 12.5%, 22% हा जो काही प्रकल्प होता तो दिला गेला. त्या पद्धतीने टोरेंट घेत असताना जागा ॲक्वायर करत असताना अशी कुठलं तरी एक पॅकेज शासनाने जाहीर करावं. लोकांमध्ये त्याबद्दल जनजागृती करावी की नक्की हा प्रोजेक्ट काय आहे, तुम्हाला याच्यातनं काय फायदा मिळणार आहे, नोकऱ्या तुम्ही देणार आहात का, ज्यांच्या जागा याच्यात बाधित होणार आहेत त्यांच्यासाठी काय नोकऱ्या असणार आहेत याबद्दल शासनाने माहिती द्यायला पाहिजे. पण असं काही होत नाही. फक्त जागा ॲक्वायर करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे त्या लोकांचाही विरोध आहे आणि त्या विरोधाला आम्ही सहकार्य करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया आणि मानवी हक्क संरक्षण फेडरेशन नागरिकांसोबत आहोत. कर्जत तहसीलमधील व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा कर्जत तालुका यांच्या वतीने आम्ही एक निवेदन दिले. तहसीलदार कार्यालय, कलेक्टर कार्यालय, प्रांत कार्यालय यांना आम्ही ते पोच करणार. विषय असा आहे, कर्जत तालुक्यामध्ये होऊ घातलेला टोरेंट प्रोजेक्ट संदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण आहे. तो संभ्रम असा आहे का टोरेंट प्रोजेक्ट हा राज्याचा आहे का प्रायव्हेट आहे अजून कोणालाही त्याची कल्पना नाही. त्याच्या राज्य सरकार भूसंपादन करते. भूसंपादन जर राज्य सरकार करत आहे तर त्याची कुठल्याही प्रकारची लोकांना पूर्ण जाणीव नाही आहे. अर्धवट नोटिसा पाठवून त्याचा सर्वे करणं, त्याचा कालावधी नाही, नोटिसाचा कालावधी पूर्ण न होता त्याच्या जागेवर सर्वे करणं हे खूप चुकीचं होते. लोकांच्यात असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो असंतोषाला सामोरे जात असताना आमचं एक कर्तव्य आहे तर लोकांना जनजागृती करून तहसीलदारांनी पूर्ण माहिती देऊन हा प्रोजेक्ट कशासाठी आहे, कोणासाठी, त्याचे फायदे आणि तोटे आणि त्यांना लोकांना त्याचा काय मोबदला भेटणार आहे याची पूर्ण कल्पना द्यायची इच्छा आहे. त्याचप्रमाणे आमच्या भालिवडी ग्रामपंचायतमध्ये 96 एकर जागा ही शासनाची आहे. शासनाने त्या जागेचा ग्रामपंचायतीचा ठराव हा नामंजूर आहे. 2025ला त्याच्यावर कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही. परवानगी न देता तो शासनाने टोरेंट कंपनीला 30 वर्षाच्या भाडेतत्वावर दिला आहे. तर त्या भाडेतत्वावर ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचा अधिकार ठेवला नाही. तर माझी शासनाला पण विनंती आहे का त्या सातबाऱ्यावर ग्रुप ग्रामपंचायत भालिवडी यांचा अधिकार जेवढा शासनाचा आहे तेवढा ग्रामपंचायतीचा असावा ही विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.